आता इथं जेसीबीहून फुलं टाकणार आहेत, तर वरून व्हिडिओ घेऊ आपण। मुक्ताईचं दर्शन घेतलं का आजी? घेतलं घ्यायचं आम्हाला मोडके तडक्याला आत कोणी देतोय। आणि त्या आजीनं माझ्याजवळ 10 रुपये दिले। आज आपण पोहोचणार आहे पंढरपुरात। सगळ्यांना राम राम, राधे राधे। तर मित्र, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत। आणि आता आपण जाणार आहे माढ्यातल्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायसाठी आणि आपली पालखी पुढे जायला आहे। आज आपल्याला थांबणं आहे आष्टीमध्ये रात्री आणि उद्या प्रस्थान करणं आहे डायरेक्ट पंढरपूरला। तर आता विठ्ठलाचं दर्शन झालं, आता उलशेक डाळिंब खायसाठी थांबलो आम्ही। आता आष्टी गावात आलो। जवळपास 26 ते 28 किलोमीटर चालणं होतं आज आणि 5-6 किलोमीटर वरून पाणी लागलं, रेनकोट घालून यायला लागलं। आता इथं जेसीबीहून फुलं टाकणार आहेत, तर वरून व्हिडिओ घेऊ आपण। तिकडे एक जेसीबी लावेल आहे आणि एक इकून लावेल आहे। मुक्ताईचं दर्शन घेतलं का आजी? घेतलं घ्यायचं आम्हाला मोडके तडक्याला आत कोणी देतोय। लांब ना पुढे पाया नाही, लांबूनच मुक्ताई दर्शन देतात। हो, काय करावं का मोडलंय पाय? काही नाही होत। दिसली ना मुक्ताई? मुक्ताई दिसली ना? होय होय, गर्दी केलं पाया पाया पडा मरणाच्या आल्या तिकडून। हा, गर्दी होती। थांबा, तुम्हाला मोबाईलात दाखवतो। मुक्ताई कुठली दिसाय आम्हाला बाबा? तुम्हाला मोबाईलात दाखवतो ना आता। पाठवतो का? बरोबर। आता आजीले मुक्ताईचे फोटो व्हिडिओ दाखवले, दर्शन करून दिलं। कसं वाटलं आजी? बरं वाटलं बाबा। आणि त्या आजीनं माझ्याजवळ 10 रुपये दिले, तर आपण पंढरपुरात गेल्यावर विठ्ठलाच्या पेटीत टाकू। हे येऊ मग आजी? बरं येतो मग। बरं। पहिले म्हणलं मुक्ताईचं दर्शन घेतलं काय? ते म्हणत एवढी गर्दी, एवढ्या बाया माणसं, आमचं कुठे होते दर्शन मुक्ताबाईचं? तर फोटो दाखवला, तर फोटोतल्या मुक्ताईचं दर्शन त्यानं घेतलं असं हात जोडून। या ठिकाणी आलो सगळे। आता आज जायच्या पहिले हातपाय धुवून घेऊ। आम्ही आष्टी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। हा जायचा आहे मुक्ताईंचा वारीतील हा अंतिम दिवस आणि उद्या आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत। हा पुढचा दिवस आणि मुक्ताईनगर ते पंढरपूर वारीचा शेवटचा दिवस। आज आपण पोहोचणार आहे पंढरपुरात। आज लोक वारीत आम्ही जेवढे बी सोबत होतो त्याच्याविषयी मी जास्त काही तुम्हाला सांगलं नाही। आज तुम्हाला सगळ्याविषयी सांगतो। तर हे पा, आपल्या सोबत होते श्री विश्वंभर महाराज, परमपूज्य संत श्री सखाराम महाराजांचे 6वे वंशज आहेत महाराज। आता महाराज आपल्याला सखाराम महाराजांविषयी, त्यांच्याविषयी थोडीफार माहिती सांगतील। श्री संताचे माथाचरणावरील साष्टांग हे करी दंडवत। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आदत्रे जननी देवाची आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा अनेक वर्षाची ही परंपरा आहे। स्वानंद सुखनिवासी सखाराम महाराजांनी बऱ्याच दिवस या दिंडीचं नेतृत्व केलेलं आहे, म्हणून या सोहळ्यामध्ये एक चालण्याचा आमचा मान आहे आणि परंपरा आहे। आणि सखाराम बाबाच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं सखाराम महाराजांचं जीवन जर पाहिलं तर फिरले ते पायी, नको गाडी घोडे, न घालती कोणावरी साकडे। सखाराम महाराज प्रतिवर्षी पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण आणि श्री क्षेत्र मुक्ताईनगर या संपूर्ण वाऱ्या करत होते। आणि त्या वाऱ्याच्या माध्यमातून सखाराम महाराजांनी खऱ्या अर्थानं जगाला शिकवण दिली की या नरदेहाची सार्थकता कशात असेल तर फक्त भगवत चिंतनामध्ये आहे, असा सखाराम महाराजचा उद्देश होता। सखाराम महाराजांनी दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, सतत नामस्मरण केलं आणि सर्वांकडून करून घेतलं असे सखाराम महाराज। आणि म्हणून सखाराम महाराजच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं मुक्ताबाईच्या कृपेनं ही वारी आज आमची संपन्न होती। आज आम्ही श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूरमध्ये दाखल होऊ। आजचा आमचा हा रात्रीचा आष्टी या गावामध्ये शेवटचा मुक्काम होता। हे सर्व गुरुबंधू मंडळी, सर्व आम्ही खेळीमेळीचं सर्व वातावरण, आम्ही तुम्ही खेळीमेळी, गदारोळी आनंदे, खऱ्या अर्थानं हे वारी संपन्न झाली। आनंद वाटून राहिलेला आहे। अजून आपल्या सोबत होते श्री मंगेश महाराज, कृष्ण हरी, श्री निलेश महाराज हे आपल्या सोबत होते। गोपाल महाराजांना आणि गोलू भाऊले तर तुम्ही ओळखतात। आता आपली दिंडी थांबली रोपडे गावात। इथं जेवण झालं दुपारचं आणि आपल्यासोबत अजून नंदूदादा होते गाडीवाले। यायच्या गाडीत आपल्या बॅगा वगैरे सगळं होतं। आता पंढरपूरला चालले हे सारखे। आणि हे ओमभाऊ पलाने आपल्या सोबत होते।
सद्गुरू भोजने बाबाचं दर्शन झालं. पालखी सोहळ्यात काही वारकरी आले आहेत आपल्या गावचे, त्या सगळ्याची भेट झाली. आज विश्वंभर महाराजचा वाढदिवसही आहे. पुऱ्या 29 दिवसाबाद आता मुक्ताईचं आगमन झालं पंढरपुरात. बाकी पुढे जे काही होते ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू. ते लोक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असताना सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मुक्ताई. कृष्ण हरी. आता हे थोडंसं लय लवकर झालं, मग संपला. पा एकदा आणि हसा. आता आम्ही पंढरपूरला झालो. आता यांच्या बॅगा मुक्ताईच्या मठावर खाली करणार आहे आणि तिथून मठावर नाही जात गाडी, गाडी इकडे हॉटेलवरच जाईल.